तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर। तर म्हणजे भरपूर टाइम झाला आणि आता सगळं आवरलंच होतं। तर तुम्ही म्हणजे टायटलवरून किंवा थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल का आज कोणाचा व्हिडिओ आहे आणि म्हणजे कोणता आहे। तर म्हणजे आज आम्हाला छोटासा व्हिडिओ काढायचा होता आणि आता भरपूर दिवसापासून आपल्या ताई व्हिडिओ काढत्या, म्हणलं चला आता भरपूर दिवस झाले आपण पण एक छोटासा ब्लॉग बनवू। तर म्हणजे ब्लॉग बनायचं कारण कसं आहे का म्हणजे भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता, कारण की आधीच्या लग्नाच्या टायमाला साखरपुड्याचे त्याचे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले। तर तेव्हा व्हिडिओ बनवला होता मी आणि आता त्याच्यानंतर तर बनवलाच नाही। आणि त्याच्यामध्ये तर ताईंनी आपले व्हिडिओ बनवले होते कारण की डिलेव्हरीचे त्याचे, आणि तुम्ही ते पण व्हिडिओ बघितले। तर भरपूर जणांना म्हणजे आपले व्हिडिओ आवडले आणि ताई दादांनी भरपूर कमेंट केल्या की कविता ताईची तब्येत कशी आहे। चला म्हणलं आता आपली यूट्यूब फॅमिली सोबत बोलू। तर तब्येत पण एकदम व्यवस्थित दादा ताई माझी। आणि आज खरं कारण म्हणजे व्हिडिओ बनायचं कसं होतं तर आमचं जे छोटंसं बाळ आहे का ते 1 महिन्याचं पण झालं, म्हटलं चला ते बाळाचं पण थोडंसं असं वेलकमचं त्याचं दाखवू आपण। आता म्हणजे छोटंसं बाळ आपलं 1 महिन्यात झालं होतं आणि खरं ते 1 महिन्याचं म्हणजे आता प्रत्येक बाळाचं करीतच असते तसं मग आमचं पण करायचंच होतं। आणि खरं खास जास्त इच्छा वहिनीची होती, वहिनीचं चाललं होतं जास्त आग्रह, कारण की आपण करू 1 महिन्याचं बाळाचं ते। तर म्हटलं चला करा, आणि वहिनी करणारच होत्या। तर तिकडं वहिनीची तयारी पण चालू आहे, तर म्हणजे मम्मी त्या पण बसलेल्या होत्या आणि वहिनीचं तिकडचं आवरूच म्हटलं चला आपण पण आज छोटासा ब्लॉग बनवू। तर म्हणजे आता तुम्हाला सांगितलंच व्हिडिओ कोणता आहे आपला, आणि तिकडं वहिनीचं पण चालू होतं। चला आता आपण बघू तर वहिनी काय करते आहे। तर बघा वहिनीच चालू आहे तयारी, म्हणजे आपलं छोटंसं बाळाचं 1 महिन्याचं करायचं। वहिनी कशाच करते आहे? हा का? आणि काय घेतलं तुम्ही नेमकी? तांदूळ घेतलेले, तांदळाचं बनवत आहे का? तांदळाचा हार्ट शेप काढणारे। हा का? या बदामाचा एक काढणार, 1 महिन्याचं एक। हा। तर बघा वहिनीचं चालू आहे, म्हणजे अजून तर काही झालेलं नाही। तर वहिनीची तीच तयारी चालू होती तर काढायचं। वहिनी फुलं नाही का? फुलं आणले होते, डेकोरेशन पण झालं होतं पण ते उडून गेले। हा का? म्हणजे किती कावाचं डेकोरेशन करीत होते तुम्ही? हा। आणि उन्हाळा चांगलाच कडक आहे त्याच्यामुळं वहिनीने बाहेरच घेतलेलं आहे। हे बघा ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि यंदा उन्हाळा म्हणजे चांगलाच कडक आहे त्याच्यामुळं मग पडवीमध्ये घेतलेलं आहे। आणि ताई आणि आई पण बसलेलं आहे। अगं तुम्ही काही मदत करा ना वहिनीची। काही नाही यात वहिनीच पाहून करायचं। हे बा वहिनीच किती मस्त चालू आहे बा। तर हे पा वहिनीच चालू होतं काढायचं, अजून काही झालंच नाही। वहिनी आवरण पटापटा। आणि तिकडं ताईचं चालू होतं लहान बाळाचा मेकअप करायचा, तर ते पण चालूच आहे। आणि आई पण बसलेली आहे इथं। आई ते काय ठुती तू? शंभूचा बड्डेचा कार्ड झालं तसं। शंभूचा बड्डे? शंभूचा बड्डे कधी? उद्या शंभूचा पण बड्डे आहे ना। मग तुम्ही म्हणत असल्या तुम्ही डेकोरेशन करीत असले शंभूचा बड्डेच काढून व्हिडिओ। तर हे पा किती मस्त बनवलं आता वहिनीनी, किती भारी केलं वहिनी, एकदम मस्त दिसू राहिलं पा। अजून किती राहिलं? थोडंच राहिलं का? तर हे बघा एकदम मस्त असं वहिनीने केलेलं आहे, फक्त आता बाळ आणायचं। आणि एक पण बदामाचा काढायला आहे, तर एकदम छान झालं। तर बाळाचा मेकअप झाला का नाही? ते झोपला काय? फॅन चालू आहे बाई। तर बघा बाळ पण ठेवलेलं आहे आणि वहिनीने एकदम मस्त अशी तयारी केली। तर 1 महिन्याचं झालेलं आहे आपलं, आणि बाळ पण आज 1 महिन्यात झालं। म्हणजे तुम्ही बघितलंच आपल्या छोट्या बाळाची, म्हणजे आपण 1 महिन्याचं जे केलं ते वहिनीना,
आणि वहिनीच खरं सकाळपासून चालू होतं. वहिनीने आधी मळ्यातून फुलं पण आणले ते आणि फुलाचं केलं, पण बाहेर केलं वहिनीनं ते डेकोरेशन आणि वारं आलं ते फुलाचं केलं. डबल वहिनीने दुसरं त्यांची इच्छा होती आणि डबल मग तांदळाचं काजू बदामचं त्यांनी केलं, तर एकदम मस्त केलं होतं. तर आमच्या वहिनीनं छोट्या बाळाचं म्हणजे 1 महिन्याचं म्हणजे असं थोडंसं वेलकम असं कसं केलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शंभू पण इकडे आलेला आहे, पण शंभू आता मळ्यात गेलेला होता आणि नाहीतर मग शंभूचं पण दाखवलंच असतं तुम्हाला. चला म्हणजे संध्याकाळ झाल्याच्या नंतर मम्मी त्यांची राहते स्वयंपाकाची तयारी. आणि आमचं छोटंसं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या वहिनीनं छोटंसं डेकोरेशन केलं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एका ताईंनी विचारलं होतं आपल्याला की म्हणजे आमच्या वहिनी सख्या वहिनी की माझ्या मोठ्या चुलत्याच्या सुनबाई त्या आणि सख्या काय चुलत काय एकच राहता आमचं सगळं. चला आता वहिनी पण लागलेलं आहे कामाला, म्हणजे आता वहिनीचं दुसरं काम चालू झालेलं आहे. आणि घरी असल्याच्या नंतर कसं थोडं थोडं काम राहतंच आणि काम करावंच लागतं. तर आता आमचं पिल्लू पण झोपलं होतं आणि शंभू पण इथं आलेलं आहे, बारीच्या पाय पडायला आणलं होतं आणि तसं इथंच राहिलेलं आहे तो. मग त्याच्यानंतर गेला पण नाही तिकडं मालगावला. आणि आता त्याच्या मामासोबत तो मळ्यात गेलेला आहे, कारण की त्याला वाडीवर करमत नाही, कारण की आम्ही गावात राहतो आणि गावात म्हणलं कसं ऊन पण ते भरपूर राहतं आणि मळ्यामध्ये एकदम मस्त झाडं ते असल्यावर एकदम भारी करमतं त्यांना. परी आणि शंभू गेले होते वावरामध्ये त्यांच्या मामासोबत. आणि आता मम्मी त्या पण लागलेल्या आहे स्वयंपाकाला, म्हणजे आता भरपूर टाईम झाला स्वयंपाकाचाच. आणि आमचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.